नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आषाढी एकादशीला तुम्हाला विठ्ठलाची पूजा कशी करायची आहे, कोणता एक असा उपाय करून तुम्हाला विठ्ठलाला भगवान विष्णू यांना प्रसन्न करता येईल, या दिवशी करायची मुख्य कामं कोणती आहेत, या दिवशी कोणती कामं तुम्ही टाळली पाहिजेत, याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून आज मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते मला विचारा, मी त्यानुसार तुम्हाला रिप्लाय देत जाईन. तर या दिवशी तुळशीची पूजा ही महत्त्वाची पूजा आहे आणि घरात तुळशीचे रोप लावणे हे देखील या दिवशी अत्यंत शुभ आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे, कारण तुम्हाला आषाढी एकादशी जर घरात तुम्ही तुळस आणली तर ती तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव, धन, ऐश्वर्य सगळं काही घेऊन येणार आहे. घरामध्ये अगदी आनंद घेऊन येणार आहे, कारण या दिवशी तुळशीला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे तुळशीची या दिवशी विटंबना करू नका, तुळशीला हात लावू नका म्हणजे पानं वगैरे तोडू नका किंवा फांद्या वगैरे तोडू नका. आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीला या दिवशी कच्चं दूध अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करून तिची पूजा या दिवशी करायची आहे. असं मानलं जातं की एकादशीला पाणी अर्पण केलं जात नाही, पण ज्याला जे वाटेल ते ते करू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल एकादशीला तुळशीला पाणी द्यावं तर तुम्ही पाणी देऊ शकता, कारण की पाण्याविना जीवन हे कोणाचंच नाही आहे. जर तुम्ही तुळस नवीन आणली असेल तर तिला पाणी देणं हे गरजेचंच आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी द्यायचं नाही द्यायचं हे तुम्ही ठरवू शकता. पण शक्यतो लोकं बोलतात की आषाढी एकादशी दिवशी तुळशीला पाणी देऊ नये, कच्चं दूध द्यायचं असतं, कारण तिचं निर्जला एकादशी व्रत असतं म्हणून. तर आषाढी एकादशीला काही करायचे उपाय आहेत ते मी पुढे आता तुम्हाला सांगत आहे. विठ्ठलाची पूजा करायचा हा पहिला उपाय आहे. आषाढी एकादशीला तुमच्या घरात विठ्ठलाचा फोटो असेल, एखाद्या पेपरवरती जरी तुमच्याकडे विठ्ठलाचा फोटो असेल तरी तो भिंतीवरती चिटकून या दिवशी तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे. त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे, त्यांची आरती तुम्हाला करायची आहे. या दिवशी उपवास केला जातो अखंड महाराष्ट्रामध्ये. कितीही लहानातला लहान असू देत, या दिवशी आजच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी घराघरामध्ये फराळाचे पदार्थ बनले जातात. उपवास असतात, काही लोकांचे निर्जळा उपवास असतात आणि सगळेजण या दिवशी फलाहार घेत असतात, कारण ही आषाढी एकादशी अत्यंत महत्त्वाची एकादशी आहे आणि या एकादशीने तुमचं भाग्यसुद्धा उजळू शकतं. तुमच्या जीवनामध्ये नवीन प्रकाशाची ज्योत या दिवशी येऊ शकते, कारण एवढी महत्त्वाची ही आषाढी एकादशी आहे. जर तुम्ही मनोभावे विठ्ठलाची या दिवशी पूजा केली, तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही उपाय खास केले त्यांच्यासाठी, तर नक्कीच तुम्हाला ती फलदायी आषाढी एकादशी ठरणार आहे. या दिवशी तुळशीची तर तुम्हाला पूजा करायची आहे, तिला देखील नैवेद्य तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीसमोर या दिवशी लावायचा आहे. त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग किंवा एक वेलची दोन्हीपैकी काही तुम्ही टाकू शकता. ते मनोकामना पूर्तीसाठी आपण टाकत असतो. त्यानंतर तुम्हाला दिवसभर आषाढी एकादशी दिवशी जास्तीतला जास्त वेळ तुम्हाला विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो विठ्ठलाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली हा मंत्र जप आहे. त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी तुम्ही जास्तीत जास्त वेळा जर या मंत्राचा तुम्ही जप केला तर तुम्हाला नक्कीच फरक हा जाणवणार आहे आणि विष्णूंची कृपा, विठ्ठलाची कृपा तुमच्यावरती होणार आहे. तर पंढरपूरला तुम्हाला जायचं आहे, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. पंढरपूरला जाणं शक्य नसेल तर तुमच्या आजूबाजूला विठ्ठलाची जर मंदिर असतील तर तिथे जायचं आहे. तुम्हाला विठ्ठलाला नारळ आणि तुळस ही अर्पण करायची आहे, केळी अर्पण करायची आहे. अत्यंत शुभ मानलं जातं तुम्ही जर पिवळी केळी विठ्ठलाच्या समोर तुम्ही अर्पण केली आणि तुमची मनोकामना मागितली तर. त्यामुळे काय होणार आहे की विठ्ठलाचा आशीर्वाद चांगला तुमच्यावरती राहणार आहे आणि तुमची मनोकामना कितीही मोठी असू देत, जर पांडुरंगाला जे आवडीचं आहे ते जर तुम्ही दान केलं तर तुम्हाला लवकर त्याचं फळ मिळत असतं. या दिवशी गोरगरिबांना तुम्हाला दान करायचं आहे, कारण आपण गोरगरिबांना जेव देऊ तेवढंच आपला परमेश्वर आपल्याला देत असतो. तर आपण एका हाताने दिलं तर परमेश्वर आपल्याला 2 हाताने देत असतो. त्यामुळे मित्रांनो, आषाढी एकादशीला शक्यतो जास्तीत जास्त अन्नदान करा, वस्त्रदान करा. तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या पंडालमध्ये सुद्धा अन्नदान या दिवशी केलं जातं. खूप पुण्याचं आहे ते, खूप खूप पुण्याचं आहे अन्नदान करणं. त्यामुळे या दिवशी तुम्हाला मोठं अन्नदान नाही झालं तरी चालेल, छोटं का होईना पण अन्नदान तुम्हाला या दिवशी करायचं आहे. जर या दिवशी तुमच्या दरवाजामध्ये कोणी गोरगरीब आला तर त्याला नाही म्हणू नका. या दिवशी तुम्हाला काही ना काही त्याला थोडंसं तुम्हाला द्यायचं आहे. पाणी आणि अन्न हे दान करणं याच्यापेक्षा पुण्याचं काहीच नाही आहे. तुमची कितीही मोठी पापं असू द्यात, हे सगळं याने धुवून जात असतात आणि तुमचं जीवन हे सार्थकी लागू शकतं.
पण लक्षात घ्या मित्रांनो, या दिवशी काळे कपडे घालणं तुम्हाला टाळायचं आहे. चुकूनसुद्धा आषाढी एकादशीला तुम्हाला काळे कपडे घालू नका. तुमच्यावरती वाईट प्रभाव पडू शकतो. तुमच्यावरती वाईट शक्ती ही या दिवशी काळे कपडे घालण्याने तुमच्यावरती कब्जा करू शकते. या दिवशी तुम्हाला पांढरे, पिवळे अशा कलरचे, भगवे अशा कलरचे कपडे तुम्हाला घालायचे आहे. हे शुभ मानलं जातं आणि या दिवशी असे कपडे घालून तुम्हाला विठ्ठलाची पूजा करायची आहे. त्यानंतर या दिवशी वृक्षारोपण म्हणजे तुळस तुम्हाला लावायची आहे. तर असे काही खास उपाय आहेत ते तुम्हाला विठ्ठलासाठी करायचं आहे. त्यानंतर विठ्ठलांसमोर किंवा मंदिरामध्ये तुम्हाला आजच्या दिवशी तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दरवाजामध्ये एक तुम्हाला तिळाचा दिवा या दिवशी लावायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत. या दिवशी काळे तीळ दरवाजामध्ये दिवा लावून टाकणं हे खूप शुभ असतं. या दिवशी तुम्हाला घरामध्ये कापूर, त्यावरती एक लवंग ठेवून, 1 किंवा 2 लवंग ठेवून तुम्हाला अख्ख्या घरभर तुम्हाला धूर फिरवायचा आहे. हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. घरातील जी काही वाईट नकारात्मकता शक्ती आहे ती जळून खाक होत असते. त्यामुळे हा उपायसुद्धा तुम्हाला अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला कापूर आणि 2 लवंगा याचा धूर घरामध्ये फिरवायचा आहे. आणि सगळ्या अख्ख्या घरामध्ये फिरवल्यानंतर हे जे कापूर आणि लवंग आहे ती तुम्हाला नेऊन दरवाजाच्या दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायची आहे. जेणेकरून तुमच्या घराच्या बाहेरसुद्धा जर एखादी वाईट शक्ती असेल तर ती निघून जाईल. या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. विष्णूंची जास्तीत जास्त पूजा या दिवशी करायची आहे. आपल्या मंदिरामध्ये विष्णूंचं पुस्तक असेल, काही असेल, त्यांना तुळशी अर्पण करायची आहे. लक्षात घ्या, इथून आता विष्णू 4 महिने निद्रावस्थेत जाणार असतात. त्यामुळे आपल्याला त्यांची पूजापाठ करता येणार नाही. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी त्यांचं नामस्मरण करा, त्यांना तुळशी अर्पण करा आणि त्यांना तुपाचा दिवा लावून यथासांग त्यांची पूजा तुम्हाला या दिवशी करायचं आहे. विष्णूंची मूर्ती वगैरे घरामध्ये असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल तर घरामध्ये तुम्ही अभिषेक केला तर खूप छान तुमच्या होऊ शकतं. या दिवशी तुम्हाला पंचमहायज्ञ करायचे आहेत. म्हणजे पक्ष्यांना तुम्हाला धान्य द्यायचं आहे. पंचमहायज्ञामध्ये जे काही कार्य सांगितलेले आहेत, अन्नदान असेल, पक्ष्यांना दान असेल, हे सगळं दान तुम्हाला या दिवशी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं, पहिल्यांदा सुरुवातीला मी तुळशीबद्दल सांगितलं, अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. आणि शेवटही करते, ती पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे गाय. आषाढी एकादशी दिवशी गाईला घास तुम्हाला चारायचा आहे किंवा गाईला चणा आणि गूळ चारणं खूप शुभ आहे. या दिवशी नक्की गाई मातेचा, गोमातेचा आशीर्वाद घ्या. तिला एखादीच भाकरी असेल, काही असेल अन्न तुमच्याकडे, ते तुम्हाला चारायचं आहे. पण जर चणा डाळ आणि गूळ जर तिला तुम्ही मुठभर का होईना चारला तर तुमची जी काही पिढा मागं लागलेली आहे ती तुमची निघून जाईल आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा तुमच्यावरती सदैव राहील. त्यामुळे आषाढी एकादशीला दिवशी गाईला ही वस्तू तुम्ही नक्की चारा. नक्की गोमातेचे आशीर्वाद घ्या, कारण सगळ्यात महत्त्वाचे गोमातेचे आशीर्वाद असतात. आणि गोमातेच्या आशीर्वादाच्या मातेचा पाय असतो, त्या पायाखालची चिमूटभर माती आणून तुम्ही घरामध्ये तुम्हाला दक्षिण कोपऱ्यामध्ये ती फुंकायची आहे. असं केल्याने घरामध्ये जर काही वाईट शक्ती असेल, प्रादुर्भाव असेल तर तो निघून जाईल आणि तुमच्या घरी माता लक्ष्मीचा वास होईल, विष्णूंचा वास होईल आणि घरात तुमच्या सदैव चांगल्या गोष्टी घडत राहतील. आणि महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी तुम्ही तुळशीच्या इथे दिवा लावणार आहे. त्यानंतर तुळशीच्या कुंडीतली थोडीशी माती संध्याकाळी तुम्हाला घेऊन सगळ्यांच्या कपाळावरती ती लावायची आहे. थोडीशी एकदम चिमूटभर मातीचा टिका तुम्हाला सगळ्यांवरती तुम्हाला लावायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. तुळशी ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जास्तीत जास्त उद्या जर तुम्ही तुळशीची पूजा केली तर ती कुठे ना कुठे भगवान विष्णूंना, विठ्ठलाला प्रसन्न करणारी आहे. कारण तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रसन्न करते, खूप आवडत असते. त्यामुळे जेवढी पूजा तुम्ही तुळशीची करणार तेवढंच तुमचं विठ्ठलापर्यंत, पांडुरंगापर्यंत तुमची पूजा पोचणार आहे. आणि नक्की या दिवशी मंदिरामध्ये जा. विठुरायाच्या ज्या काही आवडीच्या वस्तू आहेत, केळी असेल, खडीसाखर असेल, नारळ असेल, ह्या तुम्ही त्यांना अर्पण नक्की करा. गोमातेचा उपाय सांगितला तोही देखील तुम्हाला नक्की करायचा आहे. आणि या उपायाने तुम्ही निश्चित बघा, तुम्ही 1 नाही 2 महिन्यात, 3 महिन्यात तुमचं सगळं काही आहे व्यवस्थित चालायला लागेल. कारण की कसं आहे, कोणताही उपाय करायला घेतला की लगेच तो आपल्या चांगले प्रादुर्भाव पाडत नाही. कारण काय ना, आपली काही पापं असतात, आपल्यामागे काही भोग लागलेले असतात, ते दूर होण्यासाठी थोडा वेळ आपल्याला हवा असतो. पण तुम्ही नित्यनेमाने रोज जर काही पूजापाठ या करत राहिला, ज्या काही पद्धती आहेत, जे काही नियम आहेत ते पाळू लागला,
तर निश्चितच तुमचं 15 दिवसात म्हटलं तरी काम होईल. तुमच्या घरी सुखसमृद्धी नांदेल. जर सतत आजारपण असेल घरामध्ये, सतत काही ना काही चिडचिड असेल, काही ना काही सतत चालू असेल, तर हे उपाय छोटे-छोटे आहेत, त्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण हे असेच उपाय आहेत, ते करून आपल्याला करोडपती, लखपती व्हायचं आहे. कारण की मित्रांनो, असं सहजासहजी कुठलाही पैसा कोणाच्याही घरात येत नाही. त्यासाठी खूप भक्ती, पूजापाठ करावे लागतात. अखंड विश्वास मनामध्ये ठेवून सगळं करावं लागतं. आणि म्हणतात ना, अचानक याला लॉटरी लागली, अचानक याचं नशीब चमकलं, तर हेच असतं मित्रांनो, की विश्वास ठेवून साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. तेव्हाच कुठे ना कुठे आपल्याला यश मिळत असतं आणि आपण करोडपती, लखपती बनत असतो. आपल्या मुलांचं आयुष्य सुधारत असतं. आपल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या लागत असतात. काही ना काही भोग असतात, ते फक्त जावे लागत असतात. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद.